ताई फाईल्स आहेत. मी माझ्याकडनं पूर्ण रिसर्च केलाय. तुला जर काही हवं असेल तर तू पण एकदा चेक करशील. आणि श्वेताचा मला फोन आला होता. ती म्हणत होती की गुलाबच्या मृत्यूच्या बाबतीत काही रिसर्च करायचं आहे. तर तो रिसर्च पण मी करतो आणि जर काही कळलं तर मी सांगतो तुला. थांब केदार, तुला अजून काहीच बोलायचं नाहीये. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझं खरंच चुकलं. अनाथ आश्रमात जाणार होतास हे मला का नाही सांगितलंस? युवराज जर वेळेत पोचला नसता आणि दया काकांना काही झालं. बरं झालं तो वेळेत पोहोचला. बाबांना जर काही झालं असतं ना, मी आयुष्यभर स्वतःला माफ नसतं करू शकलो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी ऐकायचं नाहीये केदार. तू सॉरी म्हणशील आणि मी तुला माफ करेन एवढी छोटी गोष्ट नाहीये ही, कळतंय का तुला? ताई तू मला माफ करावं किंवा माझी शिक्षा कमी करावी म्हणून सॉरी म्हणत नाहीये मी. मला खरंच मनापासून बोलावं असं वाटलं म्हणून सॉरी बोलतोय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी ताई. मी लहान असताना मी माझ्या आई आणि बाबांना गमावले. आई आणि बाबा गेल्यानंतर दया काकांनी मला दोघांचंही प्रेम दिलंय. जर दया काकांना काही झालं असतं तर मी पुन्हा एकदा माझ्या आई बाबांना गमावलं असतं याची कल्पना तरी आहे का तुला? दया काकांच्या बाबतीत कोणी हलगर्जीपणा केला मी खपवून घेणार नाहीये. कोणीही नाही. He means the world to me. खूप वर्षांनी तुला तुझे बाबा भेटले केदार. नशीबवान आहेस तू. बाबा हाक मारल्यावर कोणीतरी ओत देतंय याची जाणीव ठेव. त्यांची काळजी घे, त्यांना वेळ दे. बाबा असण्याची जाणीव त्यांची उणीव भासण्याआधी झाली तर जास्त चांगलं असतं हे लक्षात ठेव. स्पेशल क्राईम युनिटचा चार्ज एका नवीन ऑफिसरच्या हाती दिला जाणार आहे. हा फातिमा बोल. जैन बॉस. बॉस साधू सरांच्या जागी जे ऑफिसर येणार आहेत ते उद्या जॉईन होणार आहे. तुला कसं कळलं? टेक्नोला आताच डिपार्टमेंटमधून मेल आला होता. ठीक आहे, सगळ्यांना कळवून टाक. येस बॉस. आणि ही जे कोणी नवीन कमांडिंग ऑफिसर येणार आहे त्यांच्या स्वागतासाठी टीम तारिणी सज्ज असायला हवी. येस बॉस.